गेल्या वर्षभरापासून राजकीय चर्चेचा विषय झालेल्या पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ही लढत प्रतिष्ठेची केल्यामुळे निकालाबाबत सर्वांमध्येच उत्सुकता होती. मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रथम सर्व मतांची मोजणी झाल्यानंतर दुपारी 4 वाजता सुरू झालेल्या फेरनिहाय मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासूनच डॉक्टर तांबे यांनी लक्षणीय आघाडी घेतली. पहिल्या फेरीत 30,000 मतांची मोजणी झाली. त्यात तांबे यांनी 9,000 मतांची आघाडी घेतली होती. त्यांना 17,717 मते मिळाली. डॉक्टर पाटील यांना 8,050 इतकी तर प्रकाश देसले यांना 387 मते मिळाली. या फेरीत तब्बल 3,073 मते बाद झाली. दरम्यान पहिल्या फेरीतच कौल लक्षात आल्याने डॉक्टर तांबेंच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर जल्लोष आणि फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात केली. त्यानंतर लगेचच झालेल्या दुसऱ्या फेरीतही त्यांनी आघाडी कायम राखली. त्यानंतर प्रत्येक फेरीमध्ये डॉक्टर तांबे यांच्या आघाडीचा आलेख उंचावत गेला आणि हळूहळू इतर उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी स्थळावरून काढता पाय घेतला. 5व्या फेरीपर्यंत आघाडी अधिकाधिक फरकाने कायम ठेवण्यात डॉक्टर तांबे यांना यश आलं. तर तिसऱ्या क्रमांकावर डाव्या आघाडीचे प्रकाश देसले यांना मते मिळाली. दरम्यान सकाळपासूनच मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या डॉक्टर तांबे आणि डॉक्टर पाटील यांनी मतपत्रिकेवर लक्ष केंद्रित करत स्वतः आणि कार्यकर्त्यांसह एक मत मोजलं जात होतं. सायंकाळी मतमोजणीस फेरनिहाय सुरुवात झाल्यानंतर समर्थकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. डॉक्टर तांबे आणि डॉक्टर पाटील यांनी दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थिती लावली होती. एकेकाळी पदवीधर मतदारसंघावर नास फरांदे, प्रतापदादा सोनवणे यांच्या माध्यमातून भाजपाचे वर्चस्व होते. तथापि मागील 2 निवडणुकांपासून त्यावर आघाडीचे उमेदवार डॉक्टर तांबे यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. दरम्यानच्या काळात केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्याने आता हा गड भाजप पुन्हा काबीज करते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. परंतु तांबे यांचा दांडगा जनसंपर्क, मागील 2 निवडणुकींचा अनुभव, कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि त्यातच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची मिळालेली साथ यामुळे पुन्हा एकदा तांबेंनी मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं आहे. ब्युरो रिपोर्ट, एस9 मीडिया, संगमनेर.